या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। आधुनिक युगात पारंपरिक वाळवणाची अर्थात पापड, शेवाया, कुरडया बनवण्यास धावपळीत फाटा दिला जातो। पूर्वी महिला वर्ग एकत्रित येऊन वर्षभर पुरेल असे वाळवण करून ठेवत। सणासुदीला करण्यात येणाऱ्या कुरड्यांचा खुशखुशीतपणा, पापडाची कुरकुरीत चव, तर पौष्टिक अशा शेवया बनवताना करावी लागणारी पूर्वतयारी, त्यासाठी आवश्यक असलेला सुगरणपणा, त्याच्या प्रत्येक टप्प्यावर घ्यावयाची काळजी, याबाबतची माहिती नव्या पिढीला नसून या वाळवणाचा आम्ही एसएन न्यूजच्या माध्यमातून परामर्श घेतलाय। सध्या सुरू असलेला लॉकडाऊन व संचारबंदी काळात सारखे घरात बसून करायचे काय, त्यात कडक अशा उन्हाची लागलेली चाहूल पाहून असंख्य घरांमध्ये वाळवण बनवण्यास सुरुवात झाली आहे। उन्हाची सुरुवात झाली की लगबग सुरू होते ती कुरडया, पापड, शेवया बनवायची। वर्षभर पुरेल असे हे वाळवण वेळप्रसंगी भाजीपाला न मिळाल्यास झटपट बनवणारे इन्स्टंट फूडची जागा घेते। कुरडई सणासुदीला तळली जाते। खुसखुशीत कुरडई सणाच्या जेवणाची लज्जत वाढवते। तशीच वेळप्रसंगी तिची चवदार भाजीही बनते। नूडल्सपेक्षा कितीतरी अधिक पौष्टिक असलेल्या कुरडयाची भाजी खऱ्या अर्थाने भारतीय भोजनाच्या परंपरेचे वैशिष्ट्य आहे। गव्हाला भिजवून आंबवण तयार करून भिजलेले गहू दळून त्याचा चीक तयार केला जातो। हा चीक मोठ्या भांड्यात शिजवला जातो, त्यास घाट घेणे असे म्हणतात। भल्या मोठ्या चाटूने चीक हलवला जातो, वर खाली करून तो शिजवून घेतला जातो, त्यामुळे तो वर्षभर टिकतो। त्यानंतर सोऱ्यात चीक घालून जाळीतून त्याची नूडल्स सारखी कुरडई ताटलीवर घेऊन ती वाळवली जाते। सोऱ्यात चिकाचा घास भरवत त्यावर विशिष्ट दाब देत केलेल्या कुरडया या पारंपरिक नूडल्सच आहे। बाजारातील नूडल्सपेक्षा कितीतरी पौष्टिक, सकस अशा या कुरडयांची लगबग या लॉकडाऊन व उन्हाळ्यात सुरू झाली आहे। नोकरदार महिलांना व शहरी भागातील महिलांना कुरडया बनवणे अतिशय दुरापास्त होत असते। मात्र या लॉकडाऊन काळामुळे घरातच असलेल्या महिलाही कुरडया बनवण्यात व्यस्त आहे। आता ही कला नामशेष होत असून मोजकीच कुटुंबे आता घरी कुरडया बनवण्याचा हा सर्व सोपस्कार करत असतात। सिन्नर शहरातील एसएन न्यूजचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांच्या कुटुंबियांनी गव्हाच्या आंबवणापासून तर घाट घेण्यापर्यंत सर्व प्रक्रिया पार पाडत कुरडया बनवल्या असून त्यांच्या खुशखुशीत कुरड्यांची चव घेण्यासाठी त्यांनी आपल्या स्नेही मित्रपरिवारास आमंत्रित केले। मोठ्या परिश्रमाने व कौशल्याने गायकवाड कुटुंबियांनी बनवलेल्या कुरडया निश्चितच चविष्ट व पोषक झाल्या असतील यात शंका नाही। एसएन न्यूजसाठी अक्षय गायकवाड।